आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नेते नाना पटोले. नाना भाऊ, खरातविषयी वेगवेगळी खुलासे रोज होत आहे. ईडीनं ही चौकशी सुरू केलेली आहे, काय सांगाल? बघा, खरात हा एका प्रकारचा सरकारचाच माणूस आहे. अजूनपर्यंत त्याची बायको भेटलेली नाही. अजूनपर्यंत जी SIT लावलेली आहे त्या SITनी कोणावरही ठोस कारवाई केलेली नाही. सरकार या पद्धतीचं वातावरण करून आम्ही चौकशी करतो आहे आणि शेवटी काय होणार आहे त्याचा या सरकारच्या आणि SIT जी आहे त्या SITच्या कामकाजावरून लक्षात येतं आहे की हा जो पापी आहे आणि त्याच्यासोबत असलेले IAS असतील, IPS असतील, राजकारणी लोक असतील, या सगळ्यांना वाचवण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्रात सुरू झालेला आहे. रोज आपल्याला नवीन नवीन गोष्टी येतात आहेत बाहेर, पण CDR कसा पोचतो प्रवक्त्यांपाशी, सरकार जे काही प्रवक्ते आहेत त्यांच्यासोबत कसा पोचतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पॉलिटिकली आहेत आणि सरकार हे राजकारण करते आहे. नाशिकसारख्या पवित्र स्थळी या पद्धतीच्या घटना झाली, सरकारने अजूनपर्यंत ठोस कारवाई का केली नाही हा प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. सूत्रांची माहिती आहे की SITकडे एक तक्रार आली बीडवरनं आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की रुपाली चाकण यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका आहे असं त्या तक्रारीत म्हटलं, अशी माहिती आहे. बघा, कोण कोण त्याच्यामध्ये आहे म्हणूनच आमचा मुद्दा तोच आहे की कोण याच्यामध्ये दोषी असतील त्याच्यावर सरकार काय कारवाई करत नाही. काय हे सगळे लोक मोकळे फिरतात आहेत. कोणाचा पैसा विदेशात पोहोचवला गेलेला होता, कोण राजकारणी त्याच्यात होते, कोण IAS IPS लोक अधिकारी होते, कोण प्रशासकीय व्यवस्थेतले अधिकारी होते, या सगळ्याच्या बद्दलची ठोस कारवाई होत नाही आणि म्हणून या पद्धतीच्या या ठिकाणी लोकांमध्ये जे संशय असतात त्या संशय व्यक्त करतात. ऑपरेशन टायगरची जोरात चर्चा सुरू झालेली आहे. त्याचं खंडन केलं एकनाथ शिंदेंनी, सगळ्या नेत्यांनी, पण चर्चा मात्र सुरू झालेली आहे. तुम्हाला काय सत्यता वाटते याच्यात? मला याच्यातलं काय हे सरकारच जे आहे त्यांना त्यांच्या राजकारणाशी घेणं देणं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचं काही घेणं देणं नाही आहे. महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर आहे. ना गॅस मिळत नाही, लोकांना तरुणांना बेरोजगार करून ठेवलेलं आहे. शेतकऱ्यांची तर अवस्थाच खराब आहे. सरकारजवळ शेतकरी हा आहे की नाही, तो विचार आहे की नाही, की शेवटचाच टप्पा राहिलेला आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. ग्रामीण भागात साधे रस्ते नाही, ठेकेदाराला द्यायला पैसे नाहीत. सरकार आम्हाला विधानसभेत सांगत होते की आम्ही 80,000 कोटी रुपयेचं जे होतं देणं ठेकेदारांचं ते दिलं. आता ठेकेदारांनी संप पुकारलेला आहे. त्यामुळे जी काही अवस्था महाराष्ट्राची आहे ती दिवाळाखोरीकडे चाललेली आहे. कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. मनीषा म्हैसकर ज्या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत त्यांनी एक इशारा दिला की महिला म्हणून मला डावलण्यात आलं. 2023 मध्ये महायुतीच्या सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्यावरकडे त्यांचा इशारा होता. बघा, इथं कर्तव्यदक्ष जे अधिकारी आहेत त्यांना डावललं जातं. हे IAS असेल, IPSमध्ये असेल, या पद्धतीची एक भूमिका आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलं तुम्हाला सांगतो, नुसतं IASच नाही तर IPSमध्ये सुद्धा कर्तव्यदक्ष अधिकारी डावले जातात. मी विधानसभेतही ही भूमिका मांडली आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येत असेल की महाराष्ट्रामध्ये क्राईमची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्या शहरामध्ये स्वतः मुख्यमंत्री राहतात त्या शहरामध्ये दिवसाढवळे खून होतात आहेत. एका दिवशी 3-3, 4-4 खून होतात आहेत. लोकांना भीतीच राहिली नाही. त्याचं कारणच असं आहे की यांची चपरासीगिरी करणारी जे काही अधिकारी असतील त्याच अधिकाऱ्यांना मुख्य पदावर बसवले जातात आणि कर्तव्यदक्ष अधिकारी जे कायद्याचं पालन करू शकतात त्या अधिकाऱ्यांना डावलतात. आणि म्हणून मनीषा म्हैसकरनी जे काही मुद्दा उपस्थित केला हा प्रशासकीय व्यवस्थेतल्या अधिकाऱ्याची खतखत आहे, ती मनीषा म्हैसकरनी बोलून दाखवलेली आहे. ऑपरेशन टायगरमध्ये काही काँग्रेसच्या खासदारांशी संपर्कच नाही साधला ना विदर्भातल्या? काँग्रेसचा कुठलाही खासदार यांच्या तावडीत जाणार नाही आणि या सरकारचा शेवट आहे. दिल्लीतलं सरकार असेल की राज्यातलं सरकार असेल, हे यांचं शेवट आहे. जुमलेबाजी आता लोकांना या सरकारची कळलेली आहे. देशाच्या प्रधानमंत्र्याची जुमलेबाजी लोकांना कळलेली आहे. त्याच्यामुळे हे सरकारच राहणार नाही. त्यामुळे काँग्रेसचा कुठलाही खासदार यांच्या तावडीत जाणार नाही. शेवटचा प्रश्न, सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेच्या पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो आहे. असेल ना, त्यांचा तर पारिवारिक आहे. मी अनेकदा सांगितलं की अजित पवार आणि शरद पवार
हे काही वेगळे नाही आहेत, हे एकत्रितच आहेत, कौटुंबिक आहेत आणि त्याच्यामुळे सुनेच्या प्रचाराला ते जातीलच. राजकारणात ते एकत्रच आहे असं वाटतं. मी काल पण बोलत होतो जेव्हा प्रदेशाध्यक्ष होतो त्यावेळेसही, जेव्हा हे राष्ट्रवादीचं विभाजन झालं त्यावेळेसही बोलत होतो, आताही बोलतो आणि ते सत्य आहे. का वाटतं तुम्हाला विभाजन झाल्यानंतर ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे म्हणून? त्याचं कारण वेगळं आहे, त्याच्यावर आत्ता प्रतिक्रिया देणं बरोबर नाही, त्याचं कारणच वेगळं आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.